आणि अंत काकूच्या किती चक्रा झाल्या, 3-4 चक्रा झाल्या. आली का तुझी सासू, आली का तुझी सासू. काही समजत नाही बापा, आईले समजायला नाही पाहिजे का? लवकर निघायचं ना तिथून. आता निघन ना. गाडी बोलवली त्यानं, सर्व बोलवलं, तयाऱ्या होऊन राहिल्या. माझी तयारी झाली. मी नाही साडी माडी घातली बाई. कधी करन ह्यावाल्या आईन, कधी येन. आणता माहीत नाही बाई, कशा नाराजच आहे. त्याचं सोनं आहे तर आईनं कुठं ठेवलं कुठं नाही. मला फोन करून सांगायला येतं पाहिजे. मी घर धुंडलं असतं, दिलं असतं काढून. कुठून नाही कुठून. सूरजजी आता बसले म्हणते तिथून रोशनलेन त्या इले शिकलीले घेऊन मामान सूरजजी. आता त्याला याले वेळच लागन, ते काही सगळ्याले येणार नाही आता. पण आई ना ते आले पाहिजे का नाही, त्या अंता मामीचा आता विचार करायला पाहिजे थोडासा तरी. माय माय आई 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 आल्या रे बाबा, आल्या आई आल्या. तू तर साडी माडी घालून आहे व रोशनी, तयारी झाली वाटते तुई. निघून नाही राहिले का लगेचच? निघून नाही राहिले काय आई तुम्ही? अंता मामीच्या किती चक्रा झाल्या. मला बेकार वाटून राहिलं ना, किती टेन्शन मध्ये आल्या. आणि अनिल मामा किती बोलून राहिले त्याईले, बोलाले. तयार झाले नाही तर काय, आता ट्रॅव्हल्स बी आली आणि लवकर निघणार आहे ना उन्हीच्या पहिले. तिकडे पोहोचले पाहिजे ना, दूरचं गाव होय. किती वाट पाहून राहिली तुमची वाली, तुमची वाट पाहिले. अंता मामीच्या किती चक्रा झाल्या. तुम्हाला लवकर निघाले, काय झालं तिथून? आता मला काही काळजीच नसन बिचारे. तू सांगून राहिली मला तर काळजीच नसन मला. आपण 7 वाजतापासून त्या संध्याच्या बाबांना नाही का मला बस स्टॉपवर आणलं, पण एकही ऑटो नाही. आपल्या गावातले नाही, दुसऱ्या गावातले नाही, नाही त्या बोरगावचे आहे. कुठच्याच ऑटो नाही होते. एक इकडून तिकडून आणला बाई ऑटो आणि स्पेशल ऑटो करून दिला बाई. त्यावेळेला संध्याच्या बाबांना मी म्हणलं अर्जंट आहे जी जायचं. सगळी रुकून जाईन म्हटलं राणीची, तुमच्या सोन्याच्या भावाची. तेव्हा कुठं त्यानं स्पेशल ऑटो बोलावला आणि इथपर्यंत आणून दिलं. तेव्हा कुठं येणं झालं. मग मला तुझ्यापेक्षा मला काळजी आहे ना बाई, लवकर घरी पोहोचली पाहिजे म्हणून. पोहोचाले तयाऱ्या झाल्या वाटते. चल मग मी काय तयारी करतो आणि अंताच्या घरी जातो. अंता मामी आल्या, तुमच्या मागच आल्या अंता मामी. ते पा आम्ही देतो. अंता आता त्या घरी येतच होती, साडी माडी घालत होती मी, येतच होती त्या घरी. आता अंगावून पाणी घेतो म्हटलं, तयारी करतो मी बी आणि येतो म्हणलं. अमाय निर्मलाबाई, आता काय सांगू तुले व. जीवात जीव आला मायावाला. तू दिसली मले तर त्या मागस आली बिचारी. मी मागसे आले. तो माणूस काय काय बोलून राहिला का नाही मले. बापा काही विचारू नको व. दे बापा पहिले ते मायवाले भांडे देऊन दे आणि मग तू आंघोळ पाणी कर आरामशीर. आणि काय म्हणते साडी माडी घाल. 9 वाजता निघणार हा आपण, 9-9:30 वाजता कर तयारी. आता 8च वाजले ना, पहिले सामान देऊन दे आणि मग कर लागेल. त्या माणसाच्या मळ्यावर नेऊन टाकतो पहिले. ह्या नील तू आल्या भावाच्या. माझी चुपचाप तरी बसन, नाही तर किती शिवा खावा लागून राहिल्या मले. आणि त्याईले सोबती मायावाला सासरा ते मामाजी ते बरोबर आहे, बरोबर आहे असे करते ना मग ते बी. ते काही कमी हे नाही, कमी राहिले. दे बापा देऊन दे, जाऊ दे, देऊन टाकतो त्याईले. अहो देतो ना, देतो बिचारे, आणतो ना. त्या घाईनच आली मी, मला माहित आहे त्या पोराची सगाई आहे तर आली ना घाईनं. त्या घाईनच तर आली व. बरं देतो आणून बापा, देतो पहिले. थोडीशी धीर नाही बाई ह्या आणतीले तर. धीर राहिले ठेवतेस कायले मग, आपल्या घरीच ठेवायचं ना. मग माझ्याजवळ ठेवायचंच कायले, विश्वास नाही तर. हिच्या घरच्या लोकायले नेले कायले अगाव. काही इथं मला काय पचून राहिलो, पचवाले एकदमच काही आहे बाप्पा. झाली का तुझी वाली तयारी हो बाई? रोशनी तयारी झाली वाटते. तुझी पोरगी कुठं आहे बा? तिची तयारी झाली मामी, पोरीची मायावाल्या. आपल्या स्माइलीची तयारी झाली. आई घेऊन गेली तिले, आई घेऊन गेली. आईची तयारी झाली का तर पाहतो मी तिकडे जाऊन आणि येतो. हो म्हणजे पटपट निघा. 9-9:30 वाजेपर्यंत सर्वेला सांगून ठेवलेलं आहे मी न. झाल्या अर्ध्या लोकांच्या तयाऱ्या झाल्या. 9 वाजता इथून गाडी निघाली पाहिजे आपली, म्हणजे तिकडे बरं होते ना बाई झाले. चल मी बी का नाही ते सोनं घेऊन जातो आणि चालली जातो बापा. माही तयारी झाली, पण घरचे कुलप मुलप बरोबर ठेवणं करा लागल ना. राणी येऊन राहिली का जी? मामी राणी येऊन राहिली. राणीचा फोन घेऊन आलता का? आमाय बाई पाय हो, तिले फोनच नाही केला मी. येऊन राहिली का नाही तर येन नव्हते. येन तिची सासू येन, सासरा येन, माहीत पडन ना. आता घरी गेल्यावर पाहतो फोन करून. निर्मला बाई ये ना लवकर वा. धीर नाही बाप्पा इले, धीर राहिले. धीर तर पाहिजे थोडसा. आणून राहिली वा बाई, आणतो. आजी तयारी करण्याची तुम्ही. रोशनीचे बाबा काऊन असे बसला, जायचं नाही आहे का
सगाईले, तुमच्या भाषेची सगाई आहे ना. चाल ना लवकर, कर ना तयारी. झाली ना माहिती तयारी, अजून किती तयारी करू म्हणतो. ते गंध पावडर न लाली लावू का आता मी यासारखी? ते लावू, अजून काय लावू मी? झाली नाही काय, धोतर घातलं, बंगाली घातली, अजून कोणती तयारी कर म्हणतो म्हणजे आता. काय बोलता जी तुम्ही? रोशनीची बाबा लाली लाव म्हणलं का आता तुम्हाला? लाली लाव म्हणलं? आजी नवीन कपडे घाला, नवीन धोतर घाला, बंगाली घाला, तसं म्हणून राहिली मी. आता भाषेची सगाई आहे तर थोडंसं चांगलं नाही दिसलं पाहिजे का मामानं? चांगलं दिसाले. तुम्ही चांगले दिसता ना, बसतो. तुम्ही चांगले दिसा, माझी असो का नसो, मला चड्डी घालायला नसली ना तरी चालते. तुमच्यातच माझी शान आहे. तुम्ही चांगले दिसले ना, बस झालं. तू तर चांगली दिसून राहिली, काय साडी घातली मस्त. आज तर बदलीच दिसून राहिली चांगली. चोपडी काय झालं, चोपडा दिसून राहिला. काय लावलं ना काय नाही तर काय लावलं ते पांढरं. बोललास माणूस आहे बाई. बोलत नाही बोलते बी असं आरबडल्यावानी. चोपडा चेहरा दिसून राहिला म्हणते. काय लावली? पावडर लावला, ते प्यारण लावली आणि ते रोशनीनं लिपस्टिक लावून दिली बापा थोडीशी. दयाच्या घरी गेली होती, दयाला तयारी करायला लावली आणि रोशनीची तयारी झाली. निर्मलाबाई आली आता. निर्मलाबाई तयारी करून राहिली, रोशनी पाहून राहिली बाईले. तुम्हाला म्हणलं नवीन कपडे घाला तर तुम्ही म्हणता मला घालाले असो का नसो चड्डी. वा रे वा, काही माणूस आहे बाई. आजी मामा होय ना तुम्ही, तिथं पाहिलं नाही का पोरीचा मामा बा म्हणून सगाईत. चांगलं वाटते का मोठे लोकांची सगाई आहे ते? घाल ना. आपलं तर घरचं तर आहेच नेहमीचं. त्या बहीण मारी तर माय मागच लागत. नवीन कपडे घाल. काय होऊन राहिले नाही घातले तर काय हाकलून देणार का आपल्याला तिथून? ती गोष्ट नाही जी. रोशनीचे बाबा तसं म्हटलं का मी तुम्हाला हाकलून देईन बा म्हणून. पण आपली गरीब आहे आता नेहमीचीच आहे. दाखवलीच पाहिजे का सर्व इकडं. सगाई आहे तुमच्यावाल्या भाषेची. थोडंसं तिथं स्टेजवर जा लागन, बोला लागन तुम्हाला तिच्यासोबत. आले बा म्हणून मी सगाईत दाखवा लागन तुम्हाला. तर थोडेसे कपडे बी तर बरे पाहिजे का नाही? तेच घालता. जा बदलो बा, आहे नवीन प्रेस करून ठेवलेले आहे मी न. त्या रोशनीले करून मागतले मी न. जा धोतर गितर घाला ना, बंगानी घाला चांगली नवीनवाली. हेच घाला लागेल, अशाच कलरचा आहे पण दुसरे घाला. मला माहीत आहे तुम्ही हेच कलर घालता म्हणून. 2-3 अशाच कलरचे आहे तुमच्या जवळ कपडे. तर घाला ना, जा ना नवीन. बरोबर घालतो. आणि काय म्हणे मग आपल्या त्या भावाचा फोन घेऊन आलता का? कुठपर्यंत पोहोचली म्हणते ते? येते का आज इकडं? येते गावात? हो येणार आहे ना ते. येऊन राहिले. दूर गेलते ना जी, लय दूर गेले ते तिकडं. मग सापडले तेच लय म्हणा आता त्याचं. येणच ना आता दिवसभरातून. पण ते सगाईला नाही येणार आहे, जवाई नाही येणार आहे आणि आपला देवा तर नाहीच म्हणा. पण जीव आपल्या दयाले घेऊन चाललो ना आपण आता. चाल ना. का फोन जवळ फोन लाव. कुठपर्यंत आले कुठपर्यंत नाही तर अरे 10 वेळा फोन करायचा. येतेच ना आता. तुम्ही बी आहे ना, जे काम करायचं ते नाही. जा कपडे काढून ठेवले आहे ते कपडे घाला. मी अंताच्या घराकडून येतो. या लवकर तिचं गाडी जवळ. दयाले काढतो बाहेर आणि रोशनीनं ते निर्मलाबाई आलेले आहे. चला या तुम्ही. कुलूप गिल्प लावून या बरोबर. कुठे ठेवले कुलूप ना किल्ली? कुठं आहे? तसं आहे ना टेबलवर. तुमचे कपडे ठेवले का नाही तिथंच आहे. मागचे दरवाजे गिरवाजे लावून दे जा. नाही समोरचाही लावून दे जा. खिडक्या लावून द्या. तिथं बाया जमलेल्या आहे गाडी जवळ. मी जातो. ठीक आहे, बरोबर येतो मी. येतो. पैसे घेतले का 5,000 रुपये सोबत? पैसे घेतले? पैसे कायले पाहिजे ती तिथं बिनफालतू? पैशाचं कोणतं काम आहे? काही लग्न आहे का? अहो असं आपल्या जवळ पैसे असलेले बरं राहते. कॅश मध्ये त्या पोरीच्या हातात द्या लागून आपल्याला. 1,000 रुपये द्या नाही लागून का? असं जवळ पैसे घेतो सोबत घे. घेत नव्हती मी. घेतो आणि दयाच्या पर्समध्ये ठेवून द्या लागन. मग माय घरी कोणीच नाही का हो बाप्पा? छाया, अहो छाया, अहो शकुनी बाई, एस येता छाया वा. माय अंता मामी मस्त दिसून राहिले जी तुम्ही. साडीवरली खात दिसून राहिली. खूपच मस्त दिसून राहिल्या तुम्ही ते ह्या साडीवर. हो का हो? सगळे तसेच म्हणून राहिले. मस्त दिसून राहिली म्हणते म्हणता तू आज. मग नवरदेवाची माय शोभली पाहिजे ना बाई. सगळी आहे ना मायाल्या पोराची. आणि का व तयारी नाही झाली, काही नाही झाली. तू येत नाही का? आणि तू सासू गिसू कुठं गेली? श्वेता कुठं गेली? श्वेताही नाही दिसून राहिली घरी. घनश्यामही नाही दिसला. श्यामही नाही दिसून राहिला. येत नाही का तुम्ही सगळी कोणीच? मामी येऊन राहिले गाणी. आपली श्वेता येऊन राहिली ना, माझी सासू येऊन राहिली. गेल्या ना तुमच्या इकडं गाडी जवळच तर गेल्या. निर्मला काकू आहे तिथंच. आपले चंदा काकू गी सगळे आहे. माझी सासू गेली ना. मग गेल्या ना तिकडं. श्वेता गेली. गेले का? गाडी जवळ गेले का? आणि बरं झालं. हो लवकर निघालेलं बरं. आपण तू काऊन नाही तयारी केली? तू काऊन नाही येऊन राहिली? काय झालं? घनश्याम्या जाऊ नको म्हणते काही तुले? थांब बरं, बोलतो मी त्याच्यासोबत.
आ नाही नाही मामी तसं नाही आणता मामी तसं नाही त्यानं मला नाही हो असं काहीच नाही म्हटलं त्यासाठी एक दोन जण घरी पाहिजे ना आता श्याम भाऊजी तिकडे ते रोशनले आणारे गेले शीतलले ना रोशनले ते सापडले वाटते तर काय भेटले काय ते सापडले काय व रोशन शितली सापडली बापा बापा हो हो रोशनच्या मामानंच तर पत्ता लावला की त्याचा मित्र आहे ना पोलीसमध्ये तर त्यानं पूर्ण पत्ता लावला भेटले गिटले सापडले म्हणते मी फोन लावला होता ना श्याम भाऊजीले तर सापडले तर ते आता संध्याकाळपर्यंत काही येत नाही तर सगळीले तर काही येणार नाही पण माई सासूनच येता येऊन राहिली गेल्या तिकडं सापडले का होते माय त्याचं लग्न होणार नाही व आता ते चंदा तर कशीच करू देणार नाही बाई आता लग्न ते शितलीले तर कसंच नाही तिले हे करू देणार सोन तर नाहीच बनवणार बाई राहू दे ना मामी मग तिले काही पोरग भेटणार नाही का शितलीले चांगलं पोरग भेटते काय आहे त्याच्यातच पडलेलं एवढं रोशन मध्ये चंदा काकू नाही तर नाही 101 पोर आहे पण ते पट्टी मानली पाहिजे तेच तर ना बाई तिथंच तर अडलं ना अडाले मानते काय माय लेकर आजकालचे करीन तर करीनच म्हणते बरं जाऊ दे चाल बरं तू चाल कर तयारी कर चाल मी घनश्याम सोबत बोलतो लागेच फोनवर चाल बरं मला बरं नाही वाटून राहिलं श्वेता येऊन राहिली आणि तू काऊन नाही येत व काय झालं तुले काय कोणती नाराजी आहे आजी अंता मामी तसं नाही घरी एक जण पाहिजे नाही का रुद्रचे पप्पा गेले कामावर आणि आता लग्न आहे का लग्नाला येऊ ना सर्व परिवार एक दोघं जोडक आपल्या सगाईले गेले तर बस झाले गाडी तरी जागा झाली पाहिजे ना येऊ ना असं लग्नाले सर्वेच्या सर्वेशी येऊ आम्ही तू यासाठी जागा नाही भेटणार का छाया काय बोलून राहिली तू त्यासाठी जागा नाही भेटणार आता खरंच चाल कर तयारी पोराले तयारी करून दे आणि तूही कर चाल बरं चाल अशी नको म्हणू जागा नाही भेटणार म्हणून लय मोठी गाडी सांगितली आहे होते मग चाल बरं कर बरं तयारी मामीजी नाही ना माझी इच्छा नाही जी माय पोटाई लय दुखून राहिलं म्हणून तर मी तयारी नाही केली जी आहे ना आता श्वेता आहे आई आहे मग आहे ना आता हे श्याम भाऊजी येणार होते आता राहुल भाऊ मित्र सोय का नाही पण ते तिकडं गेले का नाही त्याच्यामुळे लग्नाला येऊ ना जी लग्नाला येऊ ना काय लग्न काही येणार नाही का लग्नाले ते तुम्ही राग नका मानून एवढं काही हे नका वाईट नका मानून घेऊ तुम्ही लग्नाला येऊ ना आम्ही सपरिवार पूर्ण पाय बाई पोरगी आहे बरं ये बापा मग आणि चाल मग मी बाकीच्या बायाले काढतो बाकीच्या बायाले काढाले कौसुबाई नाही दिसून राहिली मध्ये बबिता आली गाडी जवळ आहे बबिता निर्मला बाई गे आहे तुझी सासू नाही दिसली लागेस काय माहित का मग मी इकडं आली असेल ना तुझी सासू तिकडं गेली असेल नाही आजी श्वेता आणि माई सासू मागच्या दरवाजातून तिकडून गेल्या आणि तुम्ही इकडून आले अंगणातून म्हणून तुम्हाला दिसले नसन गेले तिकडे गाडी जवळच गेले बरं बापा ठीक आहे मग सारच गाडीत बसल्या माई बहीणही बसली चंदाही बसली रोशनी बसली दयाही बसली का हो तुझी मैत्रीण नाही बसली तुझी जीवाभावाची मैत्रीण ते येत नाही का हो तुझ्या पोराच्या सगाईले हो अंता शकुनी बाई म्हणत आहे का तू माई कोणती मैत्रीण होय व शकुनी बाई हो बिचारे बसल्या ना दोघे सासा सुना श्वेताई आली तिले चाल म्हणलं होतं शाळेला ते नाही येत म्हणे बसल्या ना सगळ्याच तर बसल्या हे हिच्या बाबासाठी थांबला हो आम्ही रोशनीच्या बाबाचा भाचा आहे ना मग जा ना गंगा बस ना गाडीत बस ना जाणं हो बसतो ना अहो शकुनीबाई नाही म्हणलं मी नाव कौसुबाई म्हणलं माई ते नाही दिसत ना कौसुबाईले तू ना बोलावलं नाही का सगाईले चाल का काही बोलावलंच नाही हो त्याले कसं विसरणार बिचारे मी त्याले तर काल रात्रीपासूनच सांगून ठेवलं आहे मी म्हटलं ये जाजी म्हटलं सगाईले सर्वेच्या सर्वेस या म्हटलं ज्योती नाही या त्या पोरीले सांगितलं मी न पण तिचं एवढ्या उन्हात काही होत नाही त्या पोरीचं ज्योतीचं तर त्या दोघे जणी काही येणार नाही आहे नंदा भावजया ते म्हणे माझी लहानशी पोरगी आहे म्हणे मामी म्हणे तर मी उन्हात अनात काही येत नाही म्हणे ते जीवाई बी आणि ज्योती बी आता कौसुबाई आणि त्या भाऊले या म्हणलं तुम्ही केशव भाऊले आणि कौसुबाईले तर केशवभाऊ आले आहे कौसुबाई नाही येऊन राहिले त्याले ना बरं नाही वाटून राहिलं त्याचं डोकं खूप दुखून राहिलं त्याले म्हटलं चालावं तर नाही म्हणे मी नाही येत म्हणे लग्नातच येईन म्हणे बाप्पा जाऊन पाहू का येईन माय म्हणल्या ना काऊन नाही येत आहे काय झालं त्याले जाऊन काही फायदा नाही निर्मलाबाई मी गेली होती त्याला जबरदस्तीनं साडी घालायला लावली तर साडी काढून मागतली त्याच्यावाल्या पोरीले जीवा हसत जाय मग लय जाणं आई म्हणे मामी म्हणत आहे त्यावाल्या तर जाणं म्हणे पण त्याचं डोकं खूपच दुखून राहिलं त्याला उलट्या गिलट्या झाल्या वाटते त्या काल गेलत्या त्या फनपटान आले उन्हात भर 12 आणि 1 वाजेपर्यंत मारा आणत राहिल्या म्हणे तर म्हणून का नाही त्याले का नाही ते बरं नसून वाटत तर मी म्हटलं बापा राहू द्या म्हटलं माया देखताच कशा करत होत्या गोडीच घेतली म्हणे मी अंत आता अंगात येन म्हणे माया गोडी म्हणून म्हणे आणि मला बसही भावत नाही म्हणे मग मलाच कस तरी वाटे तर राहू द्या म्हटलं जाऊ द्या तुमची तब्येत बरोबर नाही तर राहू द्या म्हटलं झालं ना हे कधी येते हो बाई व रोशनीचे बाबा महाबीन तर चरण कुठं अटकला का अनिल चाल बरं कर बरं लवकर बसा बाया तुम्ही बसा बरं
बसा वा अंदर वा, मी त्याला बोलवून आणतो. जा. हो ना, तिकडे लवकर गेलो पाहिजे ना. हे चरण भाऊ कुठं अटकला ना कुठं नाही का. आणि ते तुम्ही नका टेन्शन घेऊ. ते काय आला तो काय तिकडून येऊन राहिला. चला बसा बरं, पटपट बसा. निर्मलाबाई, गंगाबाई, चला बसा बरं, बसा. चला लवकर निघू. आला रे चरण, आला रे, आला चला चला बसा बरं. चालव बसू आणता.